लगभग स्क्वायर लेग तैनात है, मिड विकेट शॉर्ट मिडन तैनात है, गेंदबाजी मार्किंग पर फिर एक बार तैनात है घनश्याम। लगभग इस मैच का मुकाबला देखने के लिए 339 ऑनलाइन प्रेक्षक जुड़े, सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। इस मैच के दौरान शुरुआत होने जाए सामने वाले स्वर से, बल्लेबाज तैयार मद्रास, नॉन स्ट्राइक पर कल्पेश। शुरुआत होने जा रही इस मैच की। पहले गेंद को थोड़ा सा रिवर्स में खेलना चाहते थे, हालांकि अच्छा संपर्क नहीं हुआ, डॉट के रूप में जाती हुई ये गेंद। तो अभी भी पहले गेंद पर खाता नहीं खुलेगा भेड़पाड़ा टीम का। लगभग आखिरी मुकाबला है, तो कहीं ना कहीं बढ़िया मुकाबला होने वाला है। इस वक्त 6 ओवर का खेल है, 2 ओवर पावर प्ले रहेंगी। फिर एक बार तैयार राइट आर्म और देखे सामने वाले छोर से मद्रास तैयार, नई गेंद के साथ फिर एक बेहतरीन तरीके से पिक किया मिड विकेट के रीजन में। वहां पर फील्डर तैनात है, थोड़ा सा मिसफील्ड होने के कारण दूसरे के लिए आना चाहते, जरूर दूसरा भी रन पूरा होता हुआ इस गेंद पर। 2 रन की मदद से खाता खुलता हुआ भेड़पाड़ा टीम का। तो कहीं ना कहीं अच्छी लाइन और लेंथ रखनी होगी, हालांकि बड़े शॉट खेलने का मौका नहीं दिया तो एक कमबैक करना होगा कोकने टीम के लिए। हालांकि दोनों ही अच्छी टीमें हैं और अच्छी टीमें होने के कारण बेहतरीन लड़ाई देखने को मिलेगी मैदान के अंदर। 2 ओवर का खेल हुआ है, लगभग पावर प्ले के पहले ओवर में 2 रन जोड़ते हुए भेड़पाड़ा टीम का स्कोर बढ़ता हुआ 2 रन बिना किसी नुकसान के। आने वाली गेंद गेंद सामने वाले स्वर से फिर एक बार घनश्याम की गेंद बेहतरीन तरीके से पिक किया लेग साइड की क्षेत्र में। वहां पर फील्डर तैनात नहीं, पावर प्ले का बेहतरीन लाभ उठाते हुए मद्रास इस वक्त सीमा रेखा के बाहर भेजा गेंद को 4 रन के लिए। चौकी की मदद से स्कोर बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के। कहीं ना कहीं थोड़ा सा लेंथ में परिवर्तन किया था इस बार, हालांकि फुल टॉस बनाकर खेला था वहां पर मद्रास ने और उसी का फायदा मिला, 4 रन मिलते हुए इस गेंद पर। चौकी की मदद से स्कोर बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के। तो नई गेंद के साथ एक अच्छी शुरुआत भेड़पाड़ा टीम को मिली है इस मैदान के अंदर। हालांकि थोड़ा जल्लोष देखने को मिल रहा है मैदान के अंदर। फिर एक बार तैयार घनश्याम, एक महत्वपूर्ण गेंदबाज है। फिर एक बार घुटना टेक, तमाशा देख, संपर्क नहीं हुआ इस बार, सीधी चली गई। थोड़ी सा मिसफील्ड होने के कारण रन लेने का प्रयास नहीं था वहां पर, और रन न लेने के कारण अभी भी स्कोर रुकता हुआ 6 के स्कोर पर। बेहतरीन तरीके से नीचे पारियां खेली है इस बल्लेबाज ने। यहाँ पर फिर एक बार आगाज किया, चौका भी जड़ा था पिछली गेंद पर। तो कहीं ना कहीं थोड़ा सा प्रेशर रिलीज करते हुए गेंदबाज घनश्याम कोकरे टीम के लिए सामने वाले स्वर से फिर एक बार राइट आर्म और विकेट मद्रास तैयार आने वाली गेंद का सामना करने के लिए। फिर एक बार बेहतरीन तरीके से गैप में निकला, वहां पर फील्डर गेंद के पीछे रोक नहीं पाएंगे, गेंद सीधी निकल गई मिड विकेट में स्क्वायर लेग की दिशा में। वहां पर गेंद को रुकाया, वहां पर 2 रन के लिए पलटे आसानी से, 2 रन भी जोड़ते हुए इस गेंद पर, और 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ बिना किसी नुकसान के 8 रन। कहीं ना कहीं कमबैक करना होगा कोकने टीम के लिए, एक महत्वपूर्ण सामना है और महत्वपूर्ण मैच होने के कारण कहीं ना कहीं दोनों ही टीमों में अच्छा संघर्ष देखने को मिलेगा मैदान के अंदर। फिर एक बार तैयार आने वाली गेंद का सामना करने के लिए, अंतिम गेंद है पावर प्ले की सामने वाले छोर से। फिर एक बार घनश्याम मद्रास के लिए बेहतरीन तरीके से कारपेट के सहारे खेला गेंद को, वहां पर फील्डर तैनात था, एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद को रुकाया, रन लेने का प्रयास नहीं था। ओवर हुआ खत्म पहला। एक ओवर समाप्त होने के बाद स्कोर बढ़ता हुआ भेड़पाड़ा टीम का 8 बिना किसी नुकसान का। 6 ओवर का मुकाबला है, फाइनल मुकाबला। लगभग कौन मारेगा बाजी इस मैच में, हार कर जीतने वाले को कहते हैं बाजीगर, जो जीता वही होता है सिकंदर। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कौन कोशिश करना इस मैदान के अंदर, देखना होगा। फिर एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी मार्के पर विनायक तैयार, बाएं हाथ के गेंदबाज सामने, दाएं हाथ के बल्लेबाज तैयार कल्पेश। हालांकि नई गेंद के साथ थोड़ी सी धीमी शुरुआत रही भेड़पाड़ा टीम की। इस वक्त 8 रन लग चुके स्कोर बोर्ड के ऊपर। स्विंग देखने को मिलेगा इस वक्त, लगभग विनायक बेहतरीन तरीके से गेंदबाजी करते हैं। फिर एक बार हल्का सा रोम दिया था गेंद को, पॉइंट कवर के रीजन में से निकाला गेंद को खूबसूरती के साथ सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। चौकी की वजह से स्कोर बढ़ता हुआ भेड़पाड़ा टीम का इस वक्त 12 रन बिना किसी नुकसान के। तो कहीं ना कहीं एक हाथ खोलने का मौका दिया, हाथ खोलने का मौका देने के बाद मौका छोड़ा नहीं कल्पेश ने। पहले गेंद पर चौका जड़ा और थोड़ा सा प्रेशर में लाने का प्रयास कर रहे हैं वहां पर, और कामयाबी हो गई इस वक्त।
आने वाली गेंद विनायक की फिर एक बार तैयार, सामने है कल्पेश, बेहतरीन तरीके से फिर एक बार गैप में से निकाला फील्डर, गेंद के पीछे रोक पाएंगे नहीं, तेजी के साथ निकलती हुई सीमा रेखा के नजदीक, सीमा रेखा के नजदीक गेंद को रोका, जब तक थ्रो पहुंचता उससे पहले कि दूसरे के लिए पलटे और आसानी से दूसरा भी रन जुड़ता हुआ इस गेंद पर 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ भेड़पड़ा टीम का 14 के स्कोर पर बिना किसी नुकसान के। सामने है बाएं हाथ के बल्लेबाज कल्पेश। आने वाली गेंद किस प्रकार की रणनीति होगी इस मैच में, देखो पहले टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय लिया था, तो कहीं ना कहीं कमबैक करने चाहेंगी दोनों ही टीमें। अंतिम मुकाबला महामुकाबला है, थोड़ा सा इस बार भी दूर रखा था, वाइट का कॉल है, अतिरिक्त रन जुड़ता हुआ इस गेंद पर, अतिरिक्त रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 15 के स्कोर पर। बेहतरीन मुकाबला है दोनों ही टीमें के लिए, लगभग संघर्ष जारी है मैदान के अंदर। लगभग कोकदा पहले ओवर में 8 रन जोड़े थे, उसके बावजूद थोड़ा सा कमबैक करते हुए नई गेंद के साथ। आने वाली गेंद विनायक की फिर एक बार तैयार, लेफ्ट आर्म और विकेट, सामने दाएं हाथ के बल्लेबाज कल्पेश फिर एक बार बेहतरीन तरीके से कट किया, सिंगल लेने का प्रयास नहीं था वहां पर, हालांकि स्ट्राइक बल्लेबाज ने रोका था इस वक्त मद्रास को, तो कहीं ना कहीं इस गेंद पर भी रन नहीं होगा। हालांकि डॉट डिलीवरी निकली थी पिछली गेंद, इस वक्त भी डॉट डिलीवरी होने के कारण थोड़ा सा प्रेशर डालने का प्रयास कर रहे गेंदबाज विनायक, फिर एक बार तैयार, सामने वाले छोर से फिर एक बार बेहतरीन तरीके से थोड़ा सा बाहर निकाला इस वक्त, और अच्छा संपर्क हुआ गेंद और बल्ले के साथ, कवर की रिजर्व में गेंद सीमा रेखा बाहर 4 रन के लिए, चौके की मदद से स्कोर बढ़ता हुआ 19 रन। अंतिम गेंद शेष पावर प्ले की, लगभग ऑफ स्टंप की ज्यादा बाहर गेंदें कर रहे थे विनायक, और उसी का फायदा मिला बल्लेबाज को, कहीं ना कहीं उसी क्षेत्र में ये 2 चौके देखने को मिले। पहला चौका पॉइंट कवर की रीजन में से देखने को मिला था उस वक्त कवर की रीजन में, तो कहीं ना कहीं थोड़ा सा अंदर लाना होगा गेंद को। अंतिम गेंद फिर एक बार तैयार डालने के लिए, सामने है कल्पेश, थोड़े से लय में आते हुए इस वक्त, हालांकि 2 चौके जड़ चुके इस बार। फिर एक बार बेहतरीन तरीके से कवर की बगल से निकाला गेंद को, गैप में गेंद है वहां पर, फिर एक बार रोका नहीं गया गेंद को, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। तीसरा चौका चौका लगता हुआ अंतिम गेंद पर, और तीसरा चौका लगने के कारण स्कोर बढ़ता हुआ भेड़पड़ा टीम का इस वक्त बिना किसी नुकसान के 23 रन, 23 रन। अंतिम मुकाबला है, महामुकाबला है, कौन इसमें बाजी मारेगा आने वाले समय में। तो बेहतरीन शुरुआत मिली है नई गेंद के साथ, लगभग इस ओवर में 15 रन जुड़े हैं, और 15 रन जुड़ने के कारण इस प्रकार का स्कोर स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिल रहा है। लगभग 23 रन जुड़ चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। गेंदबाजी में फिर एक बार परिवर्तन किया है, पावर प्ले है समाप्त, मैक्सिमम 30 यार्ड के बाद 5 खिलाड़ी तैनात रहेंगे। हालांकि गेंदबाजी में फिर एक बार परिवर्तन लाता हुआ गेंदबाज घनश्याम पहले ओवर में 8 रन खर्च करे थे, इस वक्त थोड़ा सा कमबैक करने की जरूरत है वहां पर, कहीं ना कहीं नए गेंद के साथ इस प्रकार की रणनीति बेहतरीन साबित हुई इस मैदान के अंदर। स्टंप टू स्टंप गेंदबाजी रहेगी इस ओवर में, देखना होगा आने वाले तीसरे ओवर में। सामने है मद्रास, बेहतरीन लय में दिखे इस मैदान के अंदर, हालांकि पिछले मैच में 50 रन भी जोड़ चुके थे, पिछले मैच में भी बेहतरीन पारियां खेली थी, फिर एक बार बेहतरीन तरीके से टाइमिंग हुआ, मिड विकेट के रिजर्व में थोड़ा सा मिसफील्ड होने के कारण दूसरे के लिए आना चाहते हैं, रोका, और रोकने के कारण केवल सिंगल रन जुड़ता हुआ इस ओवर में, सिंगल की मदद से स्कोर बढ़ता हुआ आगे 24 रन बिना किसी नुकसान के। एक अच्छी शुरुआत फाइनल की मैच में, लगभग 345 ऑनलाइन प्रेक्षक जुड़ चुके हैं इस मैच को देखने के लिए। सभी ऑनलाइन प्रेक्षकों का हार्दिक स्वागत कमेंट्री बॉक्स और कमेटी की ओर से। कहीं ना कहीं दोनों ही टीमों के लिए एक बड़ा मैच है, बड़ा मैच होने के कारण थोड़ा सा प्रेशर भी, और प्रेशर हटाने के लिए बड़े शॉट की दरकार है। फिर एक बार सामने वाले छोर से बेहतरीन तरीके से गेंद निकली, तेजी के साथ पड़ने के बाद थोड़ा सा स्विंग देखने को मिला इस वक्त, और स्विंग होने के कारण संपर्क नहीं कर पाए कल्पेश। डॉट डिलीवरी निकलती और डेट डिलीवरी निकलने के साथ थोड़ा सा प्रेशर डालने का कार्य बल्लेबाज के ऊपर विनायक के द्वारा
आने वाली 4 गेंदें तीसरे ओवर की, फिर एक बार तैयार, आने वाली गेंद के लिए तैयार, बेहतरीन तरीके से पिक किया गैप में, हालांकि बढ़िया पिक किया था गेंद को, दूसरे के लिए आना चाहते थे, मना किया और मना करने के साथ साथ एक ही रन इस गेंद पर। कहीं ना कहीं एक अच्छी शुरुआत मिली है पावर प्ले के दौरान, 23 रन जुड़े थे इस वक्त, सिंगल सिंगल 2 रन जुड़े इस ओवर में, तो कहीं ना कहीं किफायती घटता हुआ ओवर घनश्याम का इस वक्त। 3 गेंदों का अभी भी खेल शेष है इस ओवर में, देखना होगा मद्रास एक बढ़िया बल्लेबाजी सामने वाले छोर से, क्या बड़ा शॉट आएगा इस वक्त। रिवर्स में फटका खेलने के प्रयास में फिर पूरी तरह से संपर्क नहीं हुआ, हल्का सा अपील देखने को मिला वहां पर, ज्यादा विश्वास नहीं था अपील में, और विश्वास न होने के कारण किसी भी प्रकार का असर नहीं पड़ा अंपायर के ऊपर। फिर एक बार तैयार अगली गेंद डालने के लिए सामने, फिर एक बार मद्रास बढ़िया लय में दिखे पिछले ओवर में, हालांकि अंतिम ओवर में 3 छक्के भी जड़ चुके थे, कहीं ना कहीं बेहतरीन तरीके से बैट चलाया, फिर एक बार रस संपर्क नहीं हुआ, संपर्क न होने के कारण सीधी चली गई थी विकेट कीपर के हाथों में, तो कहीं ना कहीं अच्छा ओवर घटता हुआ कोलकाता टीम के लिए, लगभग केवल 2 रन इस ओवर में प्राप्त हुए हैं। बेहतरीन तरीके से इस वक्त अंतिम गेंद, बेहतरीन तरीके से टाइमिंग किया गेंद के साथ, ताकत देखती हुई गेंद स्टैंड में डिपॉजिट हुई, सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। मद्रास के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का इस पारी में, और छक्का जोड़ने के कारण स्कोर बता हुआ अब 31 रन बिना किसी नुकसान के। 3 ओवर समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ बेट बड़ा टीम का 31 रन बिना किसी नुकसान के, तो एक अच्छी शुरुआत देखने को मिल रही फाइनल की मैच में, और बढ़िया मुकाबला होने के कारण थोड़ा सा प्रेशर दोनों टीमों के ऊपर, तो थोड़ा सा प्रेशर रिलीज होता हुआ इस वक्त। अभी भी आने वाले 3 गेंदे, सॉरी 3 ओवर शेष है, 3 ओवर में कितने रन जमा पाते हैं बेटपाड़ा की टीम, तो कहीं ना कहीं नए गेंद के साथ लगभग 70-75 रन रन होते हैं, तो एक अच्छा टारगेट 31 गेंदबाजी में फिर एक बार परिवर्तन किया है, गेंद अपने कोटे का दूसरा ओवर डालने के लिए मैदान के अंदर तैयार, विनायक गेंदबाजी मार्किंग पर तैयार, सामने है कल्पेश, ये पार्टनरशिप तोड़ने की जरूरत है इस वक्त कोकते टीम को। कहीं ना कहीं शाम का सत्र है, इस शाम के सत्र में एक बढ़िया मुकाबला देखने को मिल रहा है मैदान के अंदर, फिर एक बार बेहतरीन तरीके से गेंद को निकाला, और बढ़िया तरीके से पड़ने के बाद तेजी के साथ निकल गई थी विकेट कीपर के हाथों में, तो कहीं ना कहीं थोड़ा सा प्रेशर रिलीज होता हुआ इस गेंद पर। आने वाली 5 गेंद फिर एक बार तैयार, गेंदबाजी मार्किंग पर विनायक कोकते टीम के लिए, फिर एक बार थोड़ा सा शॉर्ट लाइन का गेंद पिक किया, गेंद को टिप्स कॉर्नर के क्षेत्र में थोड़ा सा मिसफील्ड होने के कारण दूसरे के लिए पलटे, तीसरे के लिए आना चाहते हैं क्या, देखना होगा, तीसरे के लिए वापस लौटते हुए रन आउट बल्लेबाज इस वक्त वापस लौटते हुए कल्पेश, कल्पेश की पारी हुई समाप्त इस वक्त, कहीं ना कहीं जोखिम भरा रन लेने का प्रयास था वहां पर, कंप्लीट कर नहीं पाए, उसके बावजूद इस ओवर में विकेट गिरता हुआ ये साझेदारी टूटती हुई, नए बल्लेबाज मैदान के अंदर सुभाष अच्छी पार्टनरशिप बनाने होगी, लगभग स्कोर बोर्ड के ऊपर लग चुके 33 रन 33 रन। आने वाली अभी भी 4 गेंदें शेष इस ओवर की, कहीं ना कहीं बढ़िया मुकाबला मैदान के अंदर अंतिम क्षेत्र रक्षण में इस वक्त कोहली का क्षेत्र रक्षक इस वक्त मिड विकेट के क्षेत्र में तैनात है, 30 यार्ड के अंदर कोहली तैनात है, बैकवर्ड पॉइंट तैनात है, स्लिप तैनात है इस वक्त। फिर एक बार बेहतरीन तरीके से संपर्क नहीं हुआ, रन लेना चाहते थे, मना किया, और मना करने के साथ साथ डॉट डिलीवरी निकली इस वक्त, डॉट डिलीवरी के साथ साथ अभी भी स्कोर रुका हुआ है 33 के स्कोर पर, पारी का चौथा ओवर प्रगति पर। आने वाली गेंद फिर एक बार तैयार, सामने वाले छोर से बेहतरीन तरीके से आगे निकलकर खेला, गैप में गेंद को ढकेला, हालांकि बड़ा गैप था वहां पर, रोक नहीं पाएंगे गेंद को, सीधी चली गई सीमा के बाद 4 रन के लिए, चौकी की मदद से स्कोर बढ़ता हुआ 37 रन 37 रन, बेट बड़ा टीम्स का स्कोर, अभी भी 2 गेंदों का खेल शेष इस ओवर के, 2 गेंदें शेष थे, सामने वाले शोर से फिर एक बार बेहतरीन तरीके से कनेक्शन नजर आता हुआ मद्रास की बल्ले से, लगभग 345 ऑनलाइन प्रेक्षक इस मैच का आनंद लेते हुए
फिर से एक बार सभी प्रेक्षकों का हार्दिक स्वागत इस मैच के माध्यम से कमेटी के ओर से। फिर एक बार तैयार विनय की अगली गेंद, आने वाली गेंद हालांकि स्विंग करना जानते हैं, थोड़ा सा दूर रखेंगे क्या इस वक्त। रिवर्स से सामने उड़ी गेंद, फिर एक बार फील्डर वहां पर तैनात, दूसरे के लिए पलटे, थोड़ा सा लूज थ्रो होने के कारण दूसरे के लिए भी पलटे और आसानी से दूसरा भी रन जुड़ता हुआ इस गेंद पर। 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 39 रन, 39, एक विकेट के नुकसान पर। अंतिम गेंद है चौथे ओवर में, तो कहीं ना कहीं अच्छे रन जुड़े इस वक्त। आने वाले समय में एक अच्छी बल्लेबाजी करनी होगी कोलकाता टीम को। अंतिम गेंद, क्या बड़ा शॉट आएगा इस वक्त। सामने है मद्रास, फिर एक बार तैयार विनय की अगली गेंद, फिर एक बार घुटना टेक, तमाशा देख, फिर एक बार लेग साइड के क्षेत्र में गेंद स्टैंड में पहुंचा दिया गेंद को, एक टप्पी के बाद सीमर के बाहर 4 रन के लिए। चौकी की वजह से स्कोर हुआ 43 रन 4 ओवर समाप्ति के बाद। पहले ओवर में आए थे 8 रन, दूसरे ओवर में आए थे 15 रन, तीसरे ओवर में आए थे 8 रन, चौथे ओवर में 12 रन। तो कहीं ना कहीं एक अच्छी शुरुआत बेड़बेड़ा टीम को मिली है नई गेंद के साथ। 43 रन लग चुके हैं, 43 रन लग चुके हैं 4 ओवर समाप्ति के बाद। एक विकेट का नुकसान भी हुआ है इस दौरान। तो कहीं ना कहीं आने वाले 2 ओवर यदि 15 की औसत से स्कोर आता है तो एक अच्छा लक्ष्य रहेगा सामने वाली टीम को। गेंदबाजी में फिर एक बार परिवर्तन है, गेंदबाजी मार्किंग पर तैयार है चेतन। चेतन एक अच्छे बल्लेबाजी जाने जाते कोलकाता टीम के लिए। सामने है सुभाष। आने वाले 12 गेंदों के खेल शेष, 12 गेंदों में कितने रन जमा पाते बेड़बड़ा की टीम। हालांकि अच्छे बल्लेबाज मैदान के अंदर तैनात है इस वक्त भी। सामने है सुभाष, फिर नॉन स्ट्राइक पर है मद्रास। बेहतरीन तरीके से पिक किया, गैप में ढकेला गेंद को कवर की ऊपर से। हालांकि थोड़ा सा मिसफील्ड होने के कारण दूसरे के लिए पलटे और आसानी से दूसरा भी रन जुड़ता हुआ इससे गेंद पर। 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हो 45 रन, एक विकेट के नुकसान पर। तो कहीं ना कहीं आक्रमण चालू है दोनों ही साइड से। लगभग सुभाष स्ट्राइक पर इस वक्त। प्रेशर के, थोड़ा सा प्रेशर वाला मैच है, हालांकि आखिरी मैच है इस दिन का, फाइनल का मुकाबला है। एक बेहतर मैच है इस वक्त। बेहतरीन तरीके से पिक किया, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर। सुभाष की पारी हुई समाप्ता, वापस लौटते डगआउट की ओर। नए बल्लेबाज मैदान के अंदर मद्रास का साथ देने के लिए योगेश। तो कहीं ना कहीं अच्छा तालमेल रखना होगा आने वाली गेंदों में। शुरुआत अच्छी रही है बेड़बड़ा टीम की, लगभग 45 रन स्कोरबोर्ड के ऊपर जमा हुए हैं। उसके बावजूद अभी भी 4 गेंदें शेष है इस ओवर की। तो कहीं ना कहीं मद्रास को ज्यादा स्ट्राइक पर लाना होगा। मद्रास एक ऐसे बल्लेबाज है, किसी भी लेवल पर मैच का रुख पलट देने वाले बल्लेबाज। तो कहीं ना कहीं स्ट्राइक ज्यादा लेनी होगी इस वक्त स्कोर को बढ़ाने। फिर एक बार बेहतरीन तरीके से कनेक्ट किया, गैप में गेंद गई है, वहां पर गेंद सीमा रेखा के बाहर चली गई 6 रन के लिए। पहले ही गेंद पर एक बढ़िया शॉट दिखता हुआ योगेश के बल्ली छक्का जड़ता हुआ, छक्के की मदद से स्कोर बढ़ता हुआ 51 रन, 51 रन। अंतिम आने वाली 3 गेंदें शेष। यदि 65-70 रन बना भी लेते तो एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा। मैदान की क्लाइंट की गेंद थी, वहां पर स्टंप के जाके लगी, बल्लेबाज आउट होकर वापस लौटता हुआ डगआउट की ओर। आउट होने के साथ साथ तीसरा बल्लेबाज भी लौटता हुआ, हालांकि टॉप ऑर्डर बल्लेबाज वापस लौटते हुए डगआउट की ओर। नए बल्लेबाज मैदान के अंदर सुरेंद्र। अंतिम गेंद शेष, अंतिम गेंद आना बाकी। नीचे रूप से एक अच्छी शुरुआत मिली थी और अच्छी शुरुआत होने के कारण आखिरी के 2 ओवर में थोड़ा सा कमबैक
किया जा रहा है कोलकाता टीम की ओर से। तो कहीं ना कहीं दोनों ही जवार तालुके से बिलोंग करती है दोनों टीमें। नए बल्लेबाज मैदान के अंदर सुरेंद्र, आने वाले आखिरी गेंद इस ओवर की बाकी। क्षेत्ररक्षण में बदलाव नहीं देखने को मिला। लगभग दाएं हाथ के बल्लेबाज के लिए स्क्वायर लेग तैनात है, बैकवर्ड पॉइंट तैनात है, स्लिप तैनात है, एक्स्ट्रा कवर तैनात है ऑफ साइड के क्षेत्र में। वहां पर सुरेंद्र के लिए आने वाले अगली गेंद चेतन की फिर एक बार दूर रखना चाहते थे, हालांकि थोड़ा सा गति में परिवर्तन किया था। इस वक्त वाइट का कॉल है, अतिरिक्त रन जुड़ता हुआ इस गेंद पर, अतिरिक्त रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 52 रन। आने वाले आखिरी गेंद पर क्या बड़ा शॉट आएगा? सामने ही सुरेंद्र, बेड़पड़ा टीम के बल्लेबाज। हालांकि इस पारी में 2 चौके और एक छक्का भी शामिल है मद्रास के बल्ले से, तो कहीं ना कहीं वापसी करना चाहेंगे कोलकाता टीम। 54 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड के ऊपर। हालांकि 6 ओवर का मैच है और 6 ओवर में अंतिम ओवर आना बाकी है। 6 गेंदें शेष है, 6 गेंदों में कितने रन बना पाते हैं? फिर एक बार सामने है मद्रास तैयार। गेंदबाजी पे परिवर्तन है, गेंदबाज हरीश इस वक्त सामने वाले स्वर से राइट आर्म विकेट, सामने है मद्रास। कहीं ना कहीं दोनों ही टीमें एक अच्छा अपना नाम रोशन करना चाहेंगी मैदान के अंदर। तो ये इसी के लिए, इस ट्रॉफी के लिए संघर्ष जारी है मैदान के अंदर। ये लड़ाई है इसके लिए। फिर एक बार शुरुआत होनी चाहिए। 6 ओवर का खेल है, अंतिम ओवर आना बाकी है। इस वक्त मिड विकेट तैनात है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन तैनात है, डीप कवर तैनात है, लेग साइड डीप स्क्वायर लेग तैनात है। फिर एक बार तेजी के साथ निकल गई गेंद विकेट कीपर के हाथों में। डॉट डिलीवरी, डॉट डिलीवरी के साथ थोड़ा सा प्रेशर में लाने का प्रयास किया जा रहा है बल्लेबाज मद्रास को। आने वाली 5 गेंद, अभी स्कोर लग चुका है 54 रन। क्या कमबैक करने चाहेंगे? फिर एक बार उड़ाया गेंद को, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर क्या कैच पकड़ पाएंगे? और इसी के साथ मद्रास की पारी हुई समाप्त। मद्रास आउट होने के कारण कहीं ना कहीं एक थोड़ा सा कमबैक किया जा रहा है कोलकाता टीम की ओर से। 4 गेंदों का खेल शेष अभी भी, तो कहीं ना कहीं एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा मैदान के अंदर। लगभग नई गेंद के साथ एक अच्छी शुरुआत मिली थी और अच्छी शुरुआत होने के कारण तीसरा बल्लेबाज लौटता हुआ वापस। नए बल्लेबाज मैदान के अंदर कृष्णा। अभी भी 4 गेंदें शेष है, 4 गेंदों में कितने रन जमा पाते हैं देखना होगा। हालांकि पहले ओवर में 8 रन जोड़े थे, उसके बावजूद दूसरे ओवर में 15 रन जोड़े थे, तीसरे ओवर में 8 रन जोड़े थे, चौथे ओवर में 12 रन जोड़े थे। हालांकि कमबैक करना चाहेंगे कोलकाता टीम इस वक्त मैदान के अंदर एक अच्छा लय में आती हुई। हालांकि जैसे ही मद्रास का विकेट गिरा, थोड़ा सा जैसे मद्रास का विकेट गिरा उसके कारण थोड़ा सा मन में विश्वास बढ़ाया कोलकाता टीम की ओर से। फिर एक बार तैयार, आने वाली 4 गेंदें शेष। तो कहीं ना कहीं इस वक्त 2 बड़े शॉट आते आ भी जाते हैं तो एक अच्छा टारगेट सेट होगा बेड़पड़ा टीम के लिए। आने वाली 4 गेंदें शेष। फिर एक बार लेफ्ट आर्म और विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज सामने कृष्णा। हरीश की अगली गेंद कृष्णा के लिए। फिर एक बार बेहतरीन तरीके से तेजी के साथ निकल गई, विकेट कीपर के हाथों में इस गेंद पर रन नहीं होगा। डॉट डिलीवरी निकली और डॉट डिलीवरी निकलते ही थोड़ा सा प्रेशर जो बना था वो थोड़ा सा रिलीज होता हुआ कोकनी टीम का। तो कहीं ना कहीं आने वाली 3 गेंदों में एक अच्छा संपर्क करना होगा गेंद और बल्ले का। फिर एक बार बेहतरीन तरीके से निकल गई, विकेट कीपर के पीछे गेंद तेजी के साथ दूसरे के लिए पलटे, फील्डर गेंद के पीछे, गेंद को सीमा रेखा के नजदीक रोका, दूसरे के लिए पलटे और 2 रन जोड़ते हुए इस वक्त 2 रन की मदद से स्कोर बताओ 56, 56।
अभी भी 2 गेंदें आना बाकी है इस ओवर में। हरीश गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए कृष्णा तैयार। फिरते हुए तरीके से गैप में ढकेला इस वक्त गेंद को, एक टप्पे के बाद निकल गई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। चौके की मदद से स्कोर बढ़ता हुआ 60 रन। लगभग 10 के औसत से बने हैं रन। अंतिम गेंद आना है बाकी, अंतिम ओवर की। हालांकि बेहतरीन तरीके से पिक किया था इस वक्त, थोड़ा सा शॉर्ट लाइन का गेंद था, तो कहीं ना कहीं उससे गेंद का फायदा उठाया, गेंद को भेजा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। कृष्णा ने फिर एक बार तैयार, आने वाले गेंद का सामना करने के लिए सामने है गेंदबाज हरीश। थोड़ा सा खेल इस वक्त रुका हुआ है, हालांकि रुकने के बाद अंतिम गेंद आना बाकी है 6 ओवर की खेल में से। सामने फिर एक बार कृष्णा आगे निकले, फिर एक बार उसी दिशा में खेला गेंद को, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर थोड़े से कैच को छोड़ दिया वहां पर, दूसरे के लिए पलटे, तीसरे के लिए आना चाहते हैं और अंतिम गेंद पर कृष्णा आउट होकर वापस लौटते हुए, इसी के साथ पारी समाप्त हुई पहली। प्रथम फलंदाजी करताना 63 धावांचं टार्गेट सेट केलं आहे बेडपाडा संघाने। मध्ये या सामन्याचा आनंद घेण्यासाठी 345 ऑनलाईन प्रेक्षक जोडले होते। या प्रेक्षकांचं कॉमेंट्री आणि कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत। याद्वारे सातारा स्पोर्ट लाईव्ह या चॅनलद्वारे देखील आपलं हार्दिक स्वागत। या मॅचचा आनंद घेण्यासाठी तल्लब 345 ऑनलाईन प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय। स्वर्गीय भगवान बाबा बांगाड स्मरणार्थ मुलवाड फील्ड लीग ग्रामीण टेनिस वर्ल्ड क्रिकेट स्पर्धा 2024 या सत्रामधील अंतिम दिवस आहे, फायनल दिवस आहे, फायनल मॅच आहे। याला पाहायचं आहे, 63 धावांचं टार्गेट आहे। 63 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावर पाहायला मिळते पुन्हा एकदा, आदी आणि चेतन। समोरच्या दिशेमध्ये आदिनाथ, त्याचबरोबर नॉन स्ट्राईक आपण पाहतोय आदिनाथ गोलंदाजी मार्कवर, कल्पेश तैयार, बेडपाडा सगळ्याचा प्रमुख गोलंदाज। मध्ये या सामन्याचा आनंद घेण्यासाठी 345 ऑनलाईन प्रेक्षक जोडले आहेत। या प्रेक्षकांचं या कॉमेंटच्या वतीने हार्दिक स्वागत। त्याचबरोबर सातारा स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीद्वारे देखील ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते। समोरच्या दिशेमध्ये आदिनाथ, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, सुरुवात होते सेकंड इनिंगला। स्लिप तैनात आहे, पॉईंट कव्हर, कव्हर एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे यावेळेला। 30 यार्डमध्ये बॅकवर्ड शॉर्ट लेग तैनात आहे यावेळेला। पहिल्या चेंडूवर निश्चित थोडंसं मिसफील पाहत असताना सिंगल धाव देखील जोडली जाते। सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या खातं उघडलं जाते कोकणे संघाचं।
दोन खेळाडू या प्रकारे तैनात आहेत. मिड विकेट तैनात आहे, त्याचबरोबर लॉंग ऑफ तैनात आहे. याला 30 यार्डमध्ये लेग साईडच्या क्षेत्रामध्ये मिड विकेट तैनात आहे, मिड ऑन तैनात आहे. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा चेतन आपण पाहतोय या जोडीने महत्वपूर्ण कामगिरी करत असताना पुन्हा एकदा पीक केले. गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू एक टप्प्यानंतर निजमात्र अडवलं जाते का? सुंदर क्षेत्ररक्षण पाहत असताना 2 धावा कंप्लीट आहेत या चेंडूवर. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते. यावेळेला 3 या आकड्यावर 60 धावांची गरज आहे. निश्चितच 3 धावा लागणे आहेत. यावेळेला आपण पाहतोय कोकणे संघाच्या थोडस कमबॅक करत असताना या स्पर्धेमध्ये 6 षटकांचा सामना असताना एक चांगलं टार्गेट देखील सेट केले जात आहे. 63 धावांचं टार्गेट. रिव्हर्स सेव्हचा फटका खेळला जातोय. निश्चित वाईटचा कॉल आहे. अवांतर धाव लागली जाते. चेंडूवर अवांतर धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते. यावेळेला 4 या आकड्यावर. समोरच्या दिशेमध्ये ताकदवर फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्टँड एक टप्प्यानंतर स्टँड मध्ये पोहोचतोय. सीमारेषेवर चौकार. चौकार लागला जातो या चेंडूवर. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते. यावेळेला 8 या कमालीची सुरुवात केली होती बेडपाडा संघाने. या वेळेला आपण पाहतोय मात्र नवीन चेंडूची एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. कोकणे संघाकडनं चौकार लागला जातोय. या चेंडूवर चौकाराच्या मदतीने धावसंख्या लागली जाते 8 या आकड्यावर. आत्मविश्वास द्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये दिशेमध्ये एक संघर्ष चालू आहे, चांगली लढाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेमध्ये चेतन पण एकदा त्याच रिजमध्ये खेळून काढले. चेंडूला मोठा गॅप पाहायला मिळत असताना चेंडूला थोडस अडवलं जाते सीमारेषेवर. 2 धावेसाठी मार्गस्थ आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट आहे या चेंडूवर. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते. यावेळेला 10 या आकड्यावर. नवीन चेंडू झाली मात्र फायदा उचलावा लागेल. गोलंदाज कल्पेश यांना एकत्र 4 चेंडूमध्ये 10 धावा लागल्या आहेत. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा लागत असताना आपण पाहतोय चेतन आणि आदिनाथ या जोडीमध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते मैदानावर. रिव्हर्सचा फटका. यावेळेला चेंडू थर्डमॅनच्या रिझमध्ये सीमारेषेवर आहे चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते. यावेळेला 14 या आकड्यावर. कमबॅक करावं लागेल बेडपाडा संघाला निश्चितच या सामन्यामध्ये. आणि कमबॅक करत असताना चांगली गोलंदाज देखील करावी लागेल. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा तयार चेतन फलंदाजा कोकणे संघाचा. कल्पेशचा पुढचा चेंडू षटक जवळपास यावेळेला थोडंसं अपील केलं जात आहे. संपर्क नाही. षटक क्रमांक 1 समाप्त. 1 षटकाच्या समोर धावा लागल्या आहेत धावफलकावर. 14 बिनबाद 14 की चांगली सुरुवात सेकंड इनिंगच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सुरुवात होते. षटक क्रमांक 2 ला सुभाष गोलंदाज आपण पाहतोय. निश्चित सटिक लाईनचा चेंडू. यावेळेला या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित प्रेक्षक वर्ग बापनवीर असेल, देवडोंगरी असेल, त्याचबरोबर देवडोंगरा मानिपाडा असेल, बोरमाळ असेल या परिसरातून प्रेक्षक वर्ग आजच्या सामन्याला उपस्थिती लावल्याबद्दल या सर्व प्रेक्षकांचं कोर कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा निश्चित चेंडू आहे हवेत. या ठिकाणी चेल टिपला जातोय. सुंदर चेल टिपत असताना आदिनाथ परततोय माघारी यायला. त्याचबरोबर मानिपाडा कमिटी असेल, मुलवड कमिटी असेल, येथूनही प्रेक्षक वर्ग या मैदानावर उपस्थित झाला होता. या प्रेक्षकाचं देखील कमिटी आणि कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचबरोबर काथोडपाडा असेल, निश्चित हर्सुल असेल, या परिसरातून उपस्थित प्रेक्षक वर्ग यांचं देखील या
स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. निश्चित आदिनाथ परततोय माघारी. यावेळेला निश्चित थोडंसं दडपण टाकलं जातंय, प्रेशर रिलीज केलं जातं. यावेळेला पहिला चेंडू निर्धाव टाकत होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट झाला होता. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये डावकरी हाताचा फलंदाज विनायक. चेतन विनायक जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र पार्टनरशिप बनवायला लागेल. 14 धावेवर पहिला विकेट बाद होताना आपण पाहतोय. मात्र मंच सजला आहे. मंच सजत असताना मात्र जल्लोष आक्रोश पाहायला मिळतोय या मैदानावर. आक्रोश पाहत असताना एक सामन्याचा आनंद देखील घेतला जातोय यावेळेला. उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर मुलवाड, विष्णू बांगाड, चंद्र बांगाड, तुळशीराम बांगाड, निवृत्ती घाटाळ, मंगेश बरफ, भगवान बरफ, दामू बांगाड, लक्ष्मण बांगाड, रमेश बरफ, गंगाराम बरफ, हरदास बांगाड, बोराव बांगाड, नरसू बांगाड, तुळशीराम घटके, अशोक रंदे, शांताराम बांगाड, बापू घटके, तुळशीराम घाटाळ या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर कोर कमिटी मुलवाड असेल, मानिपाड असेल यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. थोडंसं सफल केलं जाते यावेळेला. थोडंसं बेसफेल पाहत असताना सिंगल धावेसाठी मार्गस्थ आहेत. सिंगल धाव जोडली जाते या चेंडूवर. त्याचबरोबर कोर कमिटी संजय सानकरी, रामकृष्ण बांगाड, दिलीप बरफ, प्रमोद बरफ, कृष्ण हलकरी, विश्राम बांगाड, जगन बरफ, तुळशीराम घाटाळ, दिलीप बरफ, त्याचबरोबर प्रकाश घाटाळ, बाळू बांगाड, हिरामन किरकिरे, रवींद्र धोडी, हरदास घाटाळ, दामू बांगाड, जानू हलकरी, ज्ञानेश्वर बरफ, विलास घाटाळ, भगवान बरफ, दशरथ बांगाड, सुनील बरफ, संतोष बांगाड, विलास बांगाड, रमेश बरफ, रवी बांगाड, संतोष जोडी, गणेश घाटाळ यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पीक केले चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू आहे हवेत झेल घेण्याचा प्रयत्न असताना झेल सुटला जातो यावेळेला. दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ आहे. दुसरी धाव कंप्लीट होते यावेळेला. त्याचबरोबर उपस्थित प्रमुख पाहुणे पहिल्या दिवसामध्ये लक्ष्मण बरफ, नामदेव बांगाड, तुळशीराम घाटाळ, अंबादास डॉक्टर, दत्ता खडम, सावरराम पागी, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट अर्जुन या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभते. पुन्हा एकदा कमिटी आणि कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा कमिटी आणि कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा चेतन तयार. येणारा चेंडू सुभाषचा पुन्हा एकदा पीक केले गॅप मध्ये. मोठा गॅप पाहायला मिळताना चेंडू एक टप्प्याने तर सीमारेषेवर चौकारासाठी कमालीचा चौकार लागला जातो यावेळेला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते यावेळेला. 21 आकडा 21 2 षटक समाप्तीनंतर. त्याचबरोबर या सामन्याचं पंच म्हणून कार्यभार पाहणारे आमचे पंच यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. उपस्थित प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. 4 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा लागल्या. कोकणे संघाच्या कोणाच्या नावावर असेल पहिला नंबर पाहायचा येणाऱ्या सामन्यात. 4 षटकाचा खेळ शिल्लक. निश्चितच आजच्या दिवसामध्ये महत्वपूर्ण दिवस ठरताना या संघामध्ये बेहेडपाडा, चिंचवड, मोडवाड, माणिपाडा, न्यू स्टार, हर्सोल, कोकणा, सावरपाडा त्याचबरोबर धायतीपाडा संघ देखील सामील होता अंतिम 8 मध्ये. पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर करपेस तयार. समोरच्या दिशेमध्ये डावखुरी हाताचा फलंदाज विनायक तयार. याला थोडस क्षेत्रक्षण हटवलं जात आहे. डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी डीप मिड विकेट तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे यावेळेला. कल्पेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं परगलं सोडून दिलं यावेळेला. वाईटचा कॉल आहे. अवांतर धाव लागली जाते या चेंडूवर. अवांतर धावेच्या मदतीने रिव्ह्यू घेतला जातो यावेळेला. वाईट आहे की नाही चेक करायचं आहे सर. अंतिम सामना आहे. अंतिम सामना असताना या ठिकाणी वाईट चेंडू असेल. वाईटचा कॉल आहे. त्याच्यामध्ये अवांतर धाव लागली जाते या चेंडूवर. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते यावेळेला 22 च्या आकड्यावर 22. एक बाद 22 या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर. यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. बेलपाडा संघाला कल्पेशचा चेंडू पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेमध्ये विनायक यावेळेला चेंडू लावडवला. चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे यावेळेला. झेल टिपला जातोय. सुंदर झेल टिपत असताना फलंदाज परतोय माघारी विनायक. विनायक याची पारी समाप्त होते. यावेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेमध्ये घनश्याम 55 नंबरच्या जर्सीमध्ये यावेळेला निश्चित थोडासा चान्स बनला होता झेल घेण्याला. दुसरा फलंदाज परतोय माघारी कोकणे संघाचा.
भित्तीपत्र बापणवीर परिसर असेल, कातोडपाडा परिसर असेल, त्याचबरोबर देवडोंगरी, त्याचबरोबर सादडपाडा असेल, बोरमाळ असेल, या परिसरातून आजच्या दिवसामध्ये निश्चित मात्र मोठा प्रेक्षक वर्ग या मैदानावर पाहायला मिळत असताना हा एक सामना रंगतोय अंतिम. भित्तीपत्र हारकर जितने वाले को कहते बाजीगर, जो जिता वही होता है. सिकंदर कोण असेल? सिकंदर आजच्या दिवसामधील पाहायचं आहे. हा लढत चालू आहे, हा संघर्ष चालू आहे मैदानावर. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक. तिसऱ्या षटकामधील कल्पेश गोल मानाची स्पर्धा आणि मानाची स्पर्धा असताना अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते. अंतिम सामना रंगतोय मैदानावर. जल्लोष आक्रोश पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा चेंडू लावलाय. गॅपमध्ये आहे चेंडू, त्याच्यामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेला सिंगल धाव लागली जाते या चेंडूवर. थोडस मिसफील्ड पाहत असताना सिंगल धाव कंप्लीट आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 23 या आकड्यावर. 23. यावेळेला निश्चितच 40 धावांची गरज आहे विजयासाठी. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय चेतन, एक आक्रमक बॅटर कोकणे संघासाठी. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ देखील शिल्लक आहे षटकामधील. 22 चेंडू शिल्लक. 40 धावांची गरज आहे विजयासाठी. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा चेतन आहे तयार. निश्चितपत्र जेव्हा जेव्हा चान्स वाटला तेव्हा निश्चितपत्र चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये वाईटचा कॉल आहे. अवांतर धाव लागली जाते. याही वेळेला अवांतर धावेनिसे धावसंख्या पुढे जाऊन सरकते. यावेळेला 24 या आकड्यावर. 24. एक चांगला चांगला सामना पाहायला मिळतोय प्रेक्षक वर्गाला. यावेळेला निश्चित अंतिम सामना आहे. बेडपाडा विरुद्ध कोकणी संघ. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं. बेडपाडा संघाने टार्गेट ठेवलं होतं 63 धावांचं टार्गेट. पाठलाग करताना आतापर्यंत 2 गडी गमावत असताना आपण पाहतोय धावसंख्या लागली जाते 24 या आकड्यावर. 24 या आकड्यावर धावसंख्या लागत असताना अद्याप थांबते या चेंडूमध्ये देखील. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. पाहायचं आहे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मोठा फटका असेल की नाही. निश्चित एक थोडस हलकस कमबॅक देखील केले जाते. थोडासा जल्लोष पाहायला मिळतोय मैदानावर. या मॅचचा आनंद घेण्यासाठी निश्चित प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे मैदानावर. सटिक लाईनचा चेंडू पण एकदा संपर्क नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय यावेळेला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. निश्चितच आजच्या दिवसामध्ये निश्चितच पैशांचा पाऊस गेला होता या मैदानावर. आज याही वेळेला हा सामना पाहण्यासाठी जवळपास 345 ऑनलाईन प्रेक्षक जोडले आहेत. प्लेस केले चेंडूला हवेत. फलंदाज चेतन परतोय माघारी. ताकद लावली नाही आणि ताकद लावत नसताना मात्र निश्चितच सुंदर झेल टिपला गेला होता. एक्स्ट्रा कव्हर डीप या क्षेत्रामध्ये चेतन यांची पारी होती समाप्त. यावेळेला परतोय माघारी. अंतिम चेंडू शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये 9 नंबरच्या दशेमध्ये शुभम आपण पाहतोय. कोकणी संघाचा फलंदाज. याला निश्चित दारोमदार होती चेतन यांच्यावर. यावेळेला थोडासा ताकद भेटली नाही. ताकद भेटत नसताना डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सुंदर झेल टिपला होता. 24 धावा लागल्या आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. एकदा पाहिजे तर 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शुभम हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निश्चितच पारीचा डाव सावरावा लागेल. थोडीशी पकड बनवली जाते यावेळेला. मात्र टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज माघारी परतत असताना 3 फलंदाज माघारी परतत असताना विनायक चेतन आधी असेल आणि हे 3 फलंदाज माघारी परतत. थोडासा दबाव बनवला जातोय का पाहायचा आहे येणाऱ्या षटकामध्ये. कल्पेशाच्या हाताला लागते दुसरी सफलता या षटकामध्ये. निश्चित थोडंसं किफायती षटक पडलं जातं यावेळेला. पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज समोरच्या दिशेमध्ये पाहायला मिळत असताना शुभमान. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च झाल्या होत्या. यामध्ये पिक केले चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे यावेळेला. दुसरी धाव असेल का निश्चित सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा लागल्या आहेत.
निचमत एक रोमांचक परिस्थिती मोडतोय सामना यावेळेला 18 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 38 धावांची गरज असताना प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या उपस्थितीत या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. मैदानाचे चौफेर ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. चौफेर ग्राउंड यावेळेला आपण पाहतोय सजलेला आहे. निचमत प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आपण पाहतोय या मैदानावर. निचमत या मॅचचा आनंद घेण्यासाठी हा उपस्थित वर्ग प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय समोरच्या दिशेमध्ये. 18 चेंडूचा खेळ शिल्लक 38 धावांची गरज आहे विजयासाठी. समोरच्या दिशेमध्ये सुभाष एक केलंय गॅप मध्ये चेंडूला निचमत ट्रॅव्हल होतं एक टप्प्यानंतर सीमा रेषेबाहेर चौकारासाठी शुभम यांच्या बॅटमधून हा महत्वपूर्ण चौकार जोडला जातो यावेळेला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 29 च्या आकड्यावर 29. कमबॅक केलं जातंय का बेहडपाडा संघाकडनं पाहायचं या मैदानावर. निचमत ही संघर्ष लढाई चालू आहे पहिल्या नंबरसाठी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुभाष तयार. समोरच्या देशामध्ये पुन्हा एकदा उडवलंय चेंडू आहे हवेत या ठिकाणी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात झेल टिपला जातोय. शुभम यांची पारी होती समाप्त. शुभम यांची पारी होते समाप्त. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन एक चांगली पकड बनवली जाते यावेळेला बेहडपाडा संघाकडनं. पारीचं चौथं षटक प्रगतीवर असताना पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता यावेळेला विकेट झाला जातोय. यावेळेला 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. नितीन तय्या अजूनही निश्चय मोठे फटके आले तर हे समीकरण बदलेल. पाहायचा येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षक वर्ग देखील आजच्या या मॅच साठी जे मात्र चांगली उपस्थिती दावत असताना आपण पाहतोय ग्राउंडच्या चौफेर प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतो या मैदानावर. समोरच्या देशामध्ये पुन्हा एकदा नितीन तयार. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन संपर्क चांगला नाही. संपर्क चांगला नसताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतो यावेळेला. थोडंसं कमबॅक केले जाते यावेळेला बेहडपाडा संघाकडनं. याला निश्चित धावांची गरज आहे कोकणी संघाला. थोडंसं कमबॅक केले जाते बेहडपाडा संघाकडनं. एक महत्वपूर्ण सामना या मैदानावर रंगतो आहे. एक संघर्ष चालू आहे लढाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारा चेंडू सुभाषचा पुढचा चेंडू निश्चित नितीनसाठी शॉटला रोखलं जातंय का चेंडूला. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जातोय चौकारासाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते यावेळेला 33 च्या आकड्यावर 33 रन. 30 धावांची गरज आहे यावेळेला. मात्र 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक केलं जात आहे का कोकणी संघाकडनं पाहायचं आहे. निश्चित 14 चेंडूचा खेळ शिल्लक असताना जवळपास 30 धावांची गरज आहे विजयासाठी. याला पाहायचं आहे समोरच्या दिशेमध्ये नितीन नितीन त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय घनश्याम कोकणी संघाचे प्रमुख फलंदाज. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन संपर्क चांगला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू टाकत असताना थोडंसं दडपण पाहायला मिळतंय. दडपण टाकत असताना या प्रकारचा चेंडू देखील पाहायला मिळतोय या षटकामध्ये. कमालीचा चेंडू आणि कमालीचा चेंडू टाकत असताना चेंडूवर धाव नसेल अद्याप धावसंख्या थांबते. याला 33 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक. चौथ्या षटकामधील गोलंदाज सुभाष तय्यर राईट आर्म ऑफ द विकेट. कमबॅक केलं जाते का पाहायचं आहे. येणाऱ्या चेंडूवर निश्चित समोरच्या देशामध्ये पुन्हा एकदा ग्राउंडच्या साहाय्याने खेळ काढलाय मिड विकेटच्या रिझमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं मिसफील्ड पाहत असताना दुसरी धाव जोडली जाते का यावेळेला. सिंगल धाव जोडली जाते यावेळेला. सिंगल धावच्या मदतीने धावसंख्या 34 या आकड्यावर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निश्चित जवळपास 29 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू शिल्लक.
भारत चेंडूचा खेळ शिल्लक आहे निजी मात्र 29 धावांची गरज आहे विजयासाठी. जवळपास 15-16च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत विजयासाठी. मार्कवर आपण पाहतोय सुरेंद्र बेडपडा संघाचा एक महत्वपूर्ण गोलंदाज उपयुक्त गोलंदाज ठरत असताना एक स्लिप तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंट तैनात आहे यावेळेला. बॅकवर्ड शॉर्ट लेग स्क्वेअर लेग तैनात आहे 30 यार्डमध्ये. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय चेंडूला गॅपमध्ये थोडस मिसफील्ड पाहत असताना दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ आहेत. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. थ्रो पोहोचतो यावेळेला. दोन्ही धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते यावेळेला 36 या आकड्यावर. कमालीचा दिवस आहे. कमालीचा सामना आहे. कमालीचा सामना असताना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष लढाई चालू आहे दोन्ही संघामध्ये. कोकणे विरुद्ध बेहेडपाडा संघ. मात्र कोण कोणाला भारी पडेल पाहायचं आहे. येणाऱ्या चेंडूमध्ये पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा चेंडू पिक केलाय गॅपमध्ये पुन्हा एकदा सिंगल धाव जोडली जाते यावेळेला. दुसरी धाव असेल का निजी मात्र दुसरी धावासाठी मार्गस्थ आहेत. सटिक लाईनचा थ्रो होत असताना दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट आहे त्या चेंडूवर. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते यावेळेला 38 आकड्यावर 38. 10 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे विजयासाठी. कोकणी संघाला समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्मवर विकेट सुरेंद्र तयार. गोलंदाजी मार्कवर फेक केलाय निची मात्र चांगला संपर्क नाही. गॅपमध्ये चेंडू आहे. दुसरी धाव घेतली जाते का निची मात्र दुसरी धाव नसेल या चेंडूवर. एकच धाव या चेंडूवर जमा होते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते यावेळेला 39 आकड्यावर 39. अद्याप तिन्ही चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. निची मात्र या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेण्यासाठी निश्चितच परिसरातील उपस्थित प्रेक्षक वर्ग सर्वांचं कॉमेंट्री आणि कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. पाहिलं प्रकले सोडून दिलं. वाईटचा कॉल आहे. अवांतर धाव जोडली जाते या चेंडूवर. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 40 आकड्यावर. 23 धावांची गरज आहे विजयासाठी. सामना अंतिम टप्प्यामध्ये जातो की काय पाहायचा. येणाऱ्या 23 धावा विजयासाठी पाहिजे आहेत. पुन्हा एकदा थोडासा संपर्क चांगला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 प्रगतीवर आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटकेची गरज आहे यावेळेला. निश्चित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना यावेळेला धावा लागले आहेत 40. जर का मोठा फटका आला तर मात्र थोडंसं प्रेशर रिलीज केलं जाऊ शकतं मैदानावर. एवढं थोडंसं शांत वातावरणामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र असताना कमबॅक केलं जात आहे का. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये फुलटॉस लाईनचा चेंडू निश्चित थोडंसं अक्रॉस द लाईन खेळत असताना थोडंसं चेंडूला दूर ठेवलं होतं. दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ आहेत. सटिक थ्रो होत असताना थोडंसं मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट आहेत त्या चेंडूवर. 2 धावाच्या मध्ये 42 आकड्यावर 21 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची गरज आहे. निश्चित मात्र हे टार्गेट पार केलं जाऊ शकतं का पाहायचं आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये याला पुन्हा एकदा विशाल या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. विशाल बेहेडपाडा संघाचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोरच्या दिशेमध्ये नितीन. मोठ्या फटक्याची गरज आहे यावेळेला कोकणी संघाला. निश्चित अंतिम लढाई चालू आहे. फायनलची लढाई चालू आहे. अंतिम महामुकाबला चालू आहे मैदानावर. पाहायचं आहे निश्चित विषयाला सुरुवात होते. 6व्या षटकाला प्रारंभ होतोय. समोरच्या दिशेमध्ये निखिल. पुन्हा एकदा संपर्क झाला नाही. विकेट कीपरच्या पाठीमागे थोडंसं मिसफील्ड पाहत असताना दुसरी धाव असेल का. दुसरी धावेसाठी मार्गस्थ आहेत. धावचीतची संधी यावेळेला. फलंदाज धावचीत आहे का निश्चित धावचीत आहे फलंदाज यावेळेला. रिव्ह्यू घेतलं जात आहे. नॉट आउट असेल फलंदाज. निश्चित सुरक्षित 2 धावा कंप्लीट केल्या आहेत यावेळेला. 2 धावा लागल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे विजयासाठी. 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे यावेळेला. कमबॅक केलं जाते का पाहायचं आहे. येणाऱ्या षटकामध्ये निश्चित 5 चेंडूचा खेळ शिल्लक असताना थोडेसे प्रेशर दडपण
वाढलं जातंय. कर्जाचा ठोका चुकवणारा सामना पाहायला मिळतो का मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. पुन्हा एकदा संपर्क नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संपर्क नसताना सरळ चेंडू विकेट टिपरच्या हातामध्ये जातोय. 4 चेंडू शिल्लक, 19 धावांची गरज आहे विजयासाठी. कमबॅक केलं जातंय यावेळेला मात्र भेडपडा संघाकडनं थोडंसं प्रेशर टाकलं जातंय. गुप्ता संघाच्या फलंदाजावर नितीन पुन्हा एकदा तयार. 4 चेंडू शिल्लक. अंतिम टप्प्यामध्ये रंगलेला हा सामना पाहायला मिळतोय. निचमात्र कट केलं जातं. यावेळेला सुंदर चेंडू टाकत असताना यष्टीसीचं अपील केलं जातंय. फलंदाज आहे सुरक्षित. 19 धावांची गरज. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 मोठ्या फटक्यांची गरज यावेळेला निश्चित समोरच्या दिशेमध्ये नितीन तयार. पुन्हा एकदा एक चांगली पकड बनवली जाते बेहेडपाडा संघाकडनं. आजच्या दिवसामध्ये एक चांगली पकड बनवत असताना केवळ 3 पावलं दूर आहे. सामना कोणत्याही बाजूने जिंकू शकतो यावेळेला पाहायचा आहे. निश्चित चांगला संपर्क नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटला जातो यावेळेला. 2 चेंडू 18 धावांची 18 धावांची गरज आहे यावेळेला. मात्र 2 चेंडूचा खेळ देखील शिल्लक आहे. चांगली पकड बनवली जाते यावेळेला फायनलच्या सामन्यामध्ये, अंतिम महासामन्यामध्ये, अंतिम महामुकाबल्यामध्ये. येणारे 2 चेंडू शिल्लक. निश्चित विश्वास दाखवला जातोय का तळाच्या सणाला यावेळेला पुन्हा एकदा संपर्क नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. केवळ 1 पावलं दूर विजयाच्या मार्गावर असताना बेडबाडा संघ. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा घनश्याम तयार. निश्चित सामना एकतर्फी पाहायला मिळत असताना अंतिम टोकामध्ये 18 धावा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खराब लाईन पाहायला मिळते यावेळेला. अवांतरचा कॉल असेल. वाईट च्या रूपानं धाव लागली जाते कोकणे संघासाठी यावेळेला. अंतिम चेंडू शिल्लक. जवळपास 17 धावांची गरज आहे विजयासाठी. अंतिम सामन्यामध्ये निश्चितच महत्वपूर्ण कामगिरी करत असताना दोन्ही संघ कोकणे विरुद्ध बेडपाडा संघ या सामन्यामध्ये एक चांगली पकड बनवली जाते बेडपाडा संघाकडनं. समोरच्या दिशेमध्ये 9 बॉलचा कॉल आहे. चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर जातोय षटकारासाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते यावेळेला. त्रेपन्न धावा. पुढील चेंडू फ्री हिट असेल. एक मोठा फटका देखील खेळण्याची संधी असेल. 9 बॉलचा कॉल आहे. फ्री हिट चेंडू आहे. 53 धावा लागले आहेत. कमबॅक केले जाते का निश्चित पाहायचं आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा पिक केलंय. गॅप मध्ये आहे चेंडू. चेंडूला अडवलं जाणार आहे. चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर जातोय चौकारासाठी. याच वर विजयश्री घोषित संघ आहे बेहेडपाडा. हा सामना संपतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना पण या मैदानावर पाहिला. निश्चित एक चांगली कसरत आणि कसरत दाखवत असताना बेहेडपाडा संघ आजच्या दिवसामधील फायनल विजेता ठरला आहे या मैदानावर.